नमोबुद्धाय जय भीम मित्रांनो। आणि आज आपण नागपूरच्या या भगवान नगर क्षेत्रामधील बँक कॉलनी या ठिकाणी पोहोचलो आणि आज इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या निमित्ताने इथे सम्राट अशोक आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती इथे साजरी करण्यात आली। आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने इथच्या लोकांनी आणि दूर सुद्धा लोक या कार्यक्रमामध्ये सामील झाले होते। आणि या निमित्ताने कुठे ना कुठे बाबासाहेबांच्या विचारांना पोहोचवण्याचं काम चालू आहे। आणि आपल्या मान्यवर मॅडम जुळलेलं आहे, सुवर्ण डोंगरे मॅडम जुळलेलं आहे आणि ठिकठिकाणी जाऊन समाजामध्ये जनजागृती सुद्धा करतात। आणि त्यांची प्रतिक्रिया घेऊया, जाणून घेऊया त्यांच्या सांगणं। मला आपला परिचय सांगा। सतरंग जय भीम आणि सर्वांना 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा। आपण आहोत आता इथे बँक कॉलनी भगवान नगर ग्राउंडला। इथे पहिल्यांदाच संविधान समाज मंडळाच्या वतीने 2 दिवसीय संयुक्त जयंतीचा कार्यक्रम घेतला गेला आहे। सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती इथे साजरी केली गेली आहे। कालच्या कार्यक्रमात आमचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होता। त्यात चळवत हे एकपात्री नाटक पल्लवी आणि जिवंतारे यांनी सादर केलं। बिरसा मुंडा या मंडळाने एक आपलं बिरसा मुंडांवर आधारित स्किट सादर केलं। त्यानंतर गोल्डन इरा फाउंडेशनच्या महिलांनी इथे संविधान जागर हा कार्यक्रम सादर केला। आणि भीमगर्जना हा जयंत कायसर बनसोड सरांचा एक कार्यक्रम झालेला आहे। असा मनोरंजनात्मक कार्यक्रमानंतर आजचा दिवस पूर्ण प्रबोधनाला आणि मार्गदर्शनाला होता। आज प्रभू राजगडकर सर, अशोक गोळघाटे सर, ज्ञानेश्वर रक्षक दादा आणि बाकी सगळे मान्यवर इथे उपस्थित होते, ज्यांनी खूप सुंदर असं समाज प्रबोधन केलेलं आहे। आणि आंबेडकरांच्या फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचा वारसा फक्त जयंती डीजे नाचून गाऊन साजरा होणार नाही, तर कुठेतरी कृतीशील धोरण स्वीकारण्याची गरज आहे। हे इथल्या जनतेला पटवून दिलेलं आहे किंवा त्यांचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। खूप मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित होते। अतिशय नुकताच कार्यक्रम संपलेला, मैदान भरून लोक होते आणि खूप भरभरून प्रतिसाद मिळाला। आणि मंडळाचं हे पहिलंच वर्ष आहे, पण हा कार्यक्रम इतका सक्सेसफुल झाला त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आनंदित आहोत। पुढच्याही वर्षी असाच आम्हाला प्रतिसाद द्या। मॅडम, या कार्यक्रमामध्ये पुरुषांच्या सोबत महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमात सामील झाल्या होत्या आणि कुठे ना कुठे हा कार्यक्रम सक्सेस झाला आहे। एक आपल्याला हजेरी लावून त्यांनी आपल्याला एक पावती दिली आहे की काय असं दिसून येते। आणि कार्यक्रम असाच लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। आज मोठ्या संख्येने लोक आले होते, याकडे तुम्ही काय सांगणार? नुसत्याच महिलांची हजेरी नव्हती सर, तर एक भरीव वर्क होतं। अगदी भाजीपाला घेण्यापासून किराणा घेण्यापासून कार्यक्रमाला जितके लागेल तितके कार्यकर्त्या म्हणून त्या खूप जोमात राबलेल्या आहेत। भगवान नगर आणि फुलकर आणि सगळा परिवार हा जो भगवान नगर बँक कॉलनीच्या परिसरात राहणारा, यांनी ठोस काम केलेलं आहे। पुरुष महिला असा कोणताही भेद न करता त्यांनी मन लावून काम केलेलं आहे। आणि त्यांचाच हा जनसंपर्क म्हणावा की काय, 4ही प्रभागाचे नगरसेवक इथे येऊन गेले, त्यांचा सत्कार पण झाला। या सगळ्या जनसंपर्कामुळेच हा एवढ्या मोठ्या ग्राउंडभर लोकांची गर्दी दिसली। मॅडम, ठिकठिकाणीच्या जागी ठिकठिकाणी क्षेत्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांना भारतरत्न मिळावी अशी एक मागणी उठत आहे। ही मागणी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि लोक सुद्धा म्हणत आहे की त्यांना भारतरत्न मिळावी अशी जी मागणी आहे, त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? त्यांना भारतरत्न अजूनपर्यंत मिळालं नाही, ही तर खरी तर दुःखाची बाब आहे। पण सध्या भारतरत्न या पदवीची ज्यांना देण्यात आली त्याचं निकष पाहता त्या लोकांच्या रांगेत महात्मा ज्योतिबा फुल्यासारख्या महान व्यक्तीला, सावित्रीबाईंसारख्या महान व्यक्तीला बसवावं अशी आता इच्छाही राहिलेली नाही। भारतरत्नाची कुठेतरी मला असं वाटतं त्यांनी त्या पदवीची महत्ता कमी केली आहे ज्याला त्याला वाटून। त्याच्यामुळे मला असं वाटते की ठीक आहे, आतापर्यंतच देऊन द्यायला पाहिजे होती। आता नाही होत आहे तर ते भारतरत्न काय विसरत नाही, त्याने मनात बसलेले आहेत। थँक्यू। मान्यवर मॅडमनी भारतरत्न आपल्याकडे मान्यवर साहेब दिलेले, त्यांची प्रतिक्रिया घेऊया, जाणून घेऊया त्यांचे काय सांगणार। मान्यवर साहेब प्रमोद गोडगाडे साहेब दिलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वपूर्ण त्यांनी भूमिका निभावली होती, जाणून घेऊया त्यांचं काय सांगणार। सर, आपला परिचय सांगा।
मी प्रमोद गोडवाटे संविधान समाज मंडळाचा सचिव आणि मागील 2 वर्षापासून आम्ही या बँक कॉलनीच्या ग्राउंडवर, कारण की हा बँक कॉलनी ग्राउंड परिसर असा आहे बहुधर्मीय बहुसमाजी, म्हणजे ज्याला बहुजन समाजाचे आणि सर्व स्तराचे लोक राहतात आणि इथे नुसतं ज्याला आंबेडकरी समुदाय पण फार अल्प आहे, तरी पण आम्ही ज्याला संविधान समाज मंडळ या मंडळाचं नाव यासाठी दिलं आहे की संविधानिक मार्गाने सर्व जनतेनी आपलं योगदान द्यावं आणि संविधानिक मार्गाने आपण जीवन जगावं, या उद्देशाने आम्ही त्या संविधान मंडळाची स्थापना केली. आणि त्या संविधान मंडळातर्फे मागच्या वर्षी सुद्धा पहिलं वर्ष होतं, या वर्षी त्याला मुहूर्त रूप म्हणजे या प्रभाग क्रमांक 33 मधील सर्व नागरिकांचा या संविधान मंडळामध्ये या महापुरुषांची जयंती करण्याकरता सर्वांचा सहभाग असावा म्हणून मागील 1 महिन्यापासून आम्ही पूर्ण परिसरामध्ये विविध क्षेत्रामध्ये विविध समाजामध्ये लोकांमध्ये जाऊन त्यांचं मत अभिप्राय घेतला आणि हा कार्यक्रम कसा करता येईल, योग्य रीतीने पार पाडता येईल तो प्रयत्न केला. आणि सर्व स्तरातून आम्हाला जे सहकार्य मिळालं त्याची मुहूर्तमेढ आज तुम्ही बघितली असेल. आज इथे मोठ्या स्तरा म्हणजे ज्याला म्हणतात की आपले राष्ट्रीय स्तराचे वक्ते जसे प्राध्यापक अशोक गोडघाटे, प्रभू राजगडकर आणि आपले ज्ञानेश्वर रक्षक साहेब यांना आम्ही इथे पाचारण केलं याच्याकरता की समाजामध्ये संविधानाबद्दल चांगलं प्रबोधन व्हावं आणि एक जिन्सी समाज निर्माण व्हावा, याकरता हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आणि तुम्ही बघितलं असेल या ग्राउंडवर ज्या पद्धतीने लोकसंख्या स्त्री पुरुष आणि आबाल वृद्ध एकत्रित आले आणि या कार्यक्रमात सहकार्य केलं, हे त्याचा परिपाक आहे. हा सर्व आमच्या संविधान समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सहकार्यांचा आणि या क्षेत्रातील विविध नागरिकांनी आम्हाला जी मदत केली त्यामुळे आज आम्ही तो कार्यक्रम यशस्वी करू शकलो. त्यामुळे आम्ही त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. हे होते मनोहर साहेब आणि थेट आपल्या चॅनल जुळले होते आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आणि ज्या ज्या मान्यवरांनी बोलवलं होतं त्यांनी विस्तारपणे आपली माहिती सांगून या जनतेला संबोधन केलं आहे आणि महापुरुषांना त्यांच्या विचारांना वाढवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं आहे. ते सम्राट अशोकराव, या महात्मा ज्योतिबा फुले, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना जनतेपर्यंत पोहोचून त्यांना एक मोठा संदेश दिलेला आहे. आणि मान्यवर आपला विस्तारपणे माहिती सांगितले आणि आमच्या चॅनलचे सुद्धा त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम.